वाटते की आता पॉलिटिकली काहीच बोलायला राहिलं नाही म्हणून हे काहीतरी नवीन गंमत जम्मत त्यांनी सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं या राज्यामध्ये भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी हे अतिशय महत्त्वाची आव्हानं फक्त महाराष्ट्र राज्य नाही देशाच्या समोर आहेत. मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने अजेंडावर बोलावं. महागाई कमी करण्यासाठी सरकार काय करणार आहे, बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकार काय करणार आहे आणि महाराष्ट्रात जो प्रचंड भ्रष्टाचार होतोय ह्याच्याबद्दल महाराष्ट्र किंवा केंद्र सरकार काय करणार आहे याच्यावर चर्चा झाली पाहिजे. अनिल देशमुख असं म्हणतात की हे सगळं प्लांटेड आहे म्हणून जे आरोप केले जातात. हो, अर्थातच प्लांटेड आहे ना. तुम्हाला आठवत असेल 100 कोटी रुपयाचा आरोप हा अनिल देशमुखांवर केला. त्याचं पुढे काय झालं तुम्ही चार्जशीट बघितली आहे का? त्याच्यात किती कोटीचा, मग 100 कोटीचा आरोप केला आणि त्याच्यात उल्लेखच नाही चार्जशीटमध्ये. म्हणजे हास्यास्पद आहे की किती म्हणजे सत्ता आणण्यासाठी किती गलिच्छ राजकारण आणि किती पातळी सोडून राजकारण आज महाराष्ट्रात होतंय हे खूप दुर्दैवी आहे. आणि ज्या शाहू फुले आंबेडकर आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसानी हे राज्य चालत होतं ते पूर्णपणे संपवण्याचं पाप हे आजचे जे सत्ताधारी आहेत ते महाराष्ट्रात करतायत हे अतिशय दुर्दैवी आहे. काही पण हे विधानसभेच्या तोंडावर अशा गोष्टी का करतायत? तुमच्या प्रश्नामध्येच माझं उत्तर आहे. अर्थातच विधानसभा आलेली आहे, त्यांना त्यांचा रिझल्ट माहिती आहे. तुमच्या चॅनलवर अनेक कुणाला किती सीट निवडून येणार हे दिसतंय आणि तेवढंच नाही या राज्याने नाही आणि या देशानं मी महाराष्ट्राची मायबाप जनता आणि देशाच्या जनतेचे विनम्रपणे आभार मानते की ज्या पक्षाला वाटत होतं 400 पार होतील त्या 400 पारला 240 वर आणलंय. तेवढंच नाही अनेक सीट अनेक राज्यांमध्ये आहेत जिथे प्रश्नचिन्ह आहेत की नक्की या सीट निवडून आले काय. आणि मी डेटा वाईज बोलते, मी आरोप कुणावरही करत नाहीये. तर अशी ही दबदबत्या आवाजामध्ये दिल्लीमध्ये मीडियामध्ये खूप लोकांमध्ये चर्चा आहे. त्याच्यामुळे हा मॅन्डेट त्यांना मिळालेला नाही. तरी ठीक आहे, आज सत्तेमध्ये आहेत ते आणि त्या मॅन्डेटचा आपण मान्य केलं पाहिजे. आज केंद्रात त्यांची सरकार आहे, राज्यात त्यांचं सरकार आहे. पण हे दुर्दैव आहे की बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार याच्या बाबतीत केंद्र आणि महाराष्ट्र सरकारकडे काहीही उत्तर नाही.